नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इंदोरला. हा आहे इंदोरचा एअरपोर्ट. इंदोर हे शहर प्रसिद्ध आहे एक स्वच्छ शहर म्हणून. तसंच पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं हे गाव. सर्व काही गोष्टींना महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं गेलं आहे. या शहराचा दुसरा वारसा आहे साड्या, महेश्वरी साड्या, आणि सगळ्यात मोठा वारसा आहे ते म्हणजे उत्तम चटकदार खाणं, पण बहुतेक करून व्हेज. इथला सराफा बाजार आणि 56 दुकान खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. विमानातून उतरल्यानंतर पहिल्या प्रथम आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि जरासा आराम केला. इंदोरचे रस्तेही खूप चांगले आहेत, हिरवागार परिसर आहे आणि जानेवारी महिन्यात हवाही थंड आणि सुखद होती. अर्थात इंदोरला आल्यावर पहिला विषय तर खाण्याचाच येणार. त्यामुळे वाटेत आम्ही या सेलिब्रेशन नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो. तुम्ही बघूच शकता, हॉटेलची सजावट उत्कृष्ट आहे. भरपूर हिरवीगार झाडं, मधून सोडले जाणारे पाण्याचे फवारे. कारण इंदोरला जशी थंडी जास्त असते तसंच उन्हाळाही कडकच असतो. त्यामुळेच इथल्या लोकांच्या खाण्यात मसाला भरपूर असतो आणि तळलेल्या गोष्टींचं प्रमाणही भरपूर असतं. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही छान जेवण जेवलो. इथेही बहुतेक लोक चटकदार पदार्थ खातानाच दिसत होते, जसं की पावभाजी, समोसा, चाट वगैरे. आम्ही प्रथम मागवले हे हराभरा कबाब, उत्कृष्ट क्वालिटी. असं म्हणतात शामे अवध आणि शबे मालव, म्हणजे इंदोरच्या माळव प्रांतात आहे तिथली रात्र अधिक देखणी असते. हे साड्यांचं एक सुप्रसिद्ध ठिकाण. त्यामुळे आम्ही रात्र एन्जॉय करायला बाहेर पडलो. तर प्रथम गेलो अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात. हे मंदिर पूर्णपणे संगमरवरात आहे. इंच कोरीव काम आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे आणि रात्रीचं स्वरूप तुम्ही बघताच आहात. उत्तम रोषणाई केल्यामुळे हे मंदिर अतिशय देखणं दिसत होतं. इथे फोटो काढण्याचा मोह कोणाला आवडणार नाही. आम्ही संपूर्ण मंदिर परिसर फिरून भरपूर फोटो काढले. छान देवीचं दर्शन घेतलं. हे झुंबर तर फारच सुंदर होतं. गर्दी भरपूर होती कारण सीझन आहे. इंदोरची थंडीही सुखद होती, त्यामुळे अधिक मजा आली. तेव्हा मंडळी, जेव्हा इंदोरला जाल तेव्हा या मंदिराला नक्कीच भेट द्या. विशेषतः रात्रीच्या वेळी गेलात तरी सुंदर रोषणाई पाहायला मिळेल. इथे विविध देवांच्या अतिशय सुरेख मूर्ती आहेत. ही स्वतः अन्नपूर्णा देवीची देखणी शांत मूर्ती. मी म्हटलं ना, ह्या मंदिराचा इंच कोरीव काम केलेलं आहे, जे खूप सुरेख दिसतं. त्यानंतर मोर्चा वळवला तो अर्थातच सराफा बाजारमध्ये. हा इथला प्रसिद्ध जोशी दहीवडेवाले. याचे दहीवडे इतके फेमस आहेत की आम्ही खूप लवकर जाऊनही त्याच्याकडे प्रचंड गर्दी होती. पण दहीवडे होतेही छान. इथे बरं का मंडळी, एकच डिश घ्या आणि ती 5-6 जणात चाखून बघा.
गराडू नावाचा कंद या दिवसात मिळतो. तो तळून त्याच्यावर मीठ मसाला टाकून खायला देतात, ज्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. ही जिलेबी म्हणजे तर जलेबाच म्हणतात त्याला, भली मोठी जिलेबी, त्याच्यावर भरपूर रबडी, सावरिया सेठची खिचडी, हे गराडू, असे अनेक उत्तम उत्तम पदार्थ खाल्ले. पण थोडंसं खाऊनही इतकं पोट भरतं की अर्धाधिक सराफा बाजारमधील गोष्टी खायच्या राहूनच जातात. इंदोरच्या राजवाड्याला लागूनच हा सराफा बाजार आहे. इंदोरचा राजवाडा रात्रीच्या रोषणाईत असा देखणा दिसत होता. सराफा बाजारमध्ये ही खाऊ गल्ली उघडण्याचं कारण मजेशीर आहे. इथे आम्ही दुसऱ्या दिवशी महेश्वरला निघालो आहोत. वाटेत मांडू बघणार आहोत. हे रस्त्याच्या शेजारचे हिरवेगार गालीचे, निळं आकाश आणि पांढरे ढग तुम्ही एन्जॉय करताय तोपर्यंत तुम्हाला मी सराफा बाजारची कहाणी सांगते. सराफा बाजारच्या गल्लीत सर्व सराफांची म्हणजे सोन्या चांदीची दुकानं आहेत. त्यामुळे रात्री दुकानं बंद झाल्यावर चोरीची भीती असे. म्हणून हा खाऊ गल्लीचा प्रयोग तिथे करण्यात आला, जेणेकरून तिथे असंख्य खाद्यपदार्थांचे ठेले लागतात आणि रात्रभर लोक तिथे खात पीत मौज मस्ती करत हिंडत असतात. म्हणून सोन्याची दुकानं सेफ राहतात. आता आपण पोचलो मांडूला. 12 गेट पार करून मांडूच्या राणी रूपमती पॅव्हेलियनला आपण चाललो आहोत. मांडू हे उंचावर आहे, एका टेकडीवरच वसला आहे म्हणा ना. राणी रूपमती आणि बाज बहादर यांच्या प्रेम कहाणीचं हे प्रतीक. हे आहे राणी रूपमती पॅव्हेलियन. राणी रूपमती नर्मदेचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नसे. ती नर्मदेची मोठीच भक्त होती. परंतु पावसाळ्यात किंवा इतर काही कारणाने जर तिला नर्मदेवर जाता आलं नाही तर तिला उपास घडायचे. म्हणून बाजबहादूरने हे राणी रूपमती पॅव्हेलियन बांधलं. इथे उभं राहिलं की समोर नर्मदेचं दर्शन होतं. तसेच पुढे एक रेवाकुंडही बांधलं आहे, जिथे जाऊन नर्मदेचं दर्शन घेता येतं. त्यामुळे राणी रूपमतीची नर्मदेच्या दर्शनाची चांगली सोय झाली. भरपूर हिरवीगार शेती, सकस जमीन, त्यामुळे इथलं जीवन समृद्ध आहे. राणी रूपमती पॅव्हेलियन देखणा बांधला आहे. हा आहे बाज बहादर महाल. राणी रूपमतीनंतर बाज बहादरचा महाल आम्ही बघायला गेलो. ही चांगली खणखणीत इमारत आहे. इथे सर्वत्र गुलाबी दगडांचा वापर केला आहे, काळ्या दगडांचा वापर केला आहे आणि आजही ही इमारत सुस्थितीत उभी असलेली आपल्याला दिसते. इथे सगळीकडे भरपूर फोटो काढायचा मोह आपल्याला आवरतच नाही. हेच ते मगाशी उल्लेख केलेलं रेवाकुंड. इथे नर्मदेचं पाणी खेळवलेलं आहे. त्यानंतर बघायला गेलो ती इथली सर्वात प्रसिद्ध वास्तू जहाज महल. जहाज महल ह्याला का म्हणतात? कारण जहाजाच्या आकाराची अशी ही इमारत आहे असं म्हणतात. तसंच त्याच्या दोन्ही बाजूला 2 मोठे मोठे तलाव आहेत. हा जहाज महालाचा वरचा मजला आहे. इथलं बांधकामही अतिशय देखणं आहे. हा जहाज महालाच्या एका बाजूचा तलाव. इथे पाणी फिल्टर करण्याची ही अशी व्यवस्था होती. या गोल 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 ह्याच्यातनं पाणी जायचं तेव्हा ते आपोआप फिल्टर आणि स्वच्छ होऊन ह्या तलावात जायचं. म्हणजे पोहण्यासाठी बांधलेले हे कृत्रिम तलाव आहेत. इथे राजे आणि राण्या जलविहाराचा आनंद घ्यायचे. खालच्या लेव्हलवरही असाच एक तलाव आहे. असे 2 चांगले मोठे मोठे तलाव या महालात आहेत. आणि हा आहे जहाज महालाच्या दुसऱ्या बाजूचा तलाव. जहाज महालाच्या खालच्या भागात जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. त्या उतरून आम्ही खाली गेलो.
जहाज महालाच्या आजूबाजूला हे उत्तम हिरवेगार बगीचे राखले आहेत. त्यांची निगा छान ठेवली गेली आहे. इथे हे जहाज महालाचं छोटंसं मॉडेलही आहे. ते सुद्धा सुंदरच आहे. हा आहे हिंडोला महाल. हिंडोला म्हणजे झोपाळा. याच्या भिंती तिरप्या असल्यामुळे हा झोपाळ्यासारखा दिसतो, म्हणून याचं नाव ठेवलं आहे हिंडोला महाल. ही आहे चंपा बावडी. अतिशय गुंतागुंतीची रचना असलेली 2 थरात अशी ही खूप प्रशस्त आवारात वसलेली बावडी आहे. बावडी म्हणजे विहीर. आता इथे पाणी नाही, परंतु त्या काळात इथे भरपूर पाण्याचा साठा असावा. या सर्व वास्तू आपल्याला पार ऐतिहासिक काळात घेऊन जातात. हा आहे इको पॉईंट आणि हा इथला एक विशिष्ट मनुष्य पाहून घ्या. राणीला मूल झालं की त्याची खबर अशा प्रकारे इथून दुसऱ्या ठिकाणी दिली जायची. या ठिकाणी राणीचं सुतिकागृह होतं. हे बाओबाब वृक्ष इथे भरपूर दिसतात, म्हणजे मराठीत गोरख चिंच. आफ्रिकेतून ते इथे आले आहेत आणि त्याच्या बिया ज्या असतात त्या 2 बिया जरी तोंडात ठेवल्या तरी तहान लागत नाही, असं इथली माणसं समजतात. त्यानंतर आम्ही गेलो जामा मस्जिदमध्ये. ही एक चांगलीच भली मोठी मस्जिद आहे आणि हिची वास्तू ही देखणी आहे. याच्या मागच्या बाजूला ताजमहालसारखंच पांढऱ्या रंगाचं बांधकामही आहे. त्याच्यावरून सुद्धा ताजमहालची स्फूर्ती घेतली गेली असं म्हटलं जातं. याच त्या 2 ताजमहालसारख्या इमारती या आहेत पांढऱ्या रंगात. जामा मस्जिद पाहून परतीच्या वाटेवर लागल्यावर हे एक नीलकंठ महादेवाचं मंदिर लागतं, जिथे पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. संध्याकाळचं हे लालबुंद झालेलं आकाश बघतच आम्ही महेश्वरच्या वाटेला लागलो आणि डोळ्याचं पारणं फिटलं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भाग 2 घेऊन परत भेटू.